नमस्कार, मी ज्ञानेश्वर भगरे, महाराष्ट्र संवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील निरा कालवा शाखा 1 व 2 ला नियमित पाणी न सोडल्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांनी आज सकाळी 9 वाजल्यापासून पंढरपूर सातारा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले। याबाबत सविस्तर माहिती अशी की निरा कालव्यातून उन्हाळा हंगामाची पाणीपाळी 27 तारखेपर्यंत सोडणे अपेक्षित असताना ही अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे पाणी सोडण्यात आले नाही। त्यामुळे ग्रामस्थांना रास्ता रोको आंदोलन करावे लागले। या आंदोलनाचे निवेदन संबंधित विभागास देऊन सुद्धा अधिकारी तेथे उपस्थित राहिले नाहीत। त्यावेळी कार्यालयातून पोलिसांनी शाखा अधिकारी गावित व सहकार्यांना आंदोलनस्थळी आणले तरी सुद्धा यावर तोडगा निघू शकला नाही। यानंतर वरिष्ठ अधिकारी मलकापुरे आले। त्यांनी आंदोलकांचे मत न ऐकताच उद्धट उत्तरे दिली। त्यावेळी तर शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला व संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे नोंदवण्याची मागणी केली। कार्यकारी अभियंता निकम यांनीच भाळवणीसह 22 गावांना पाणी न सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे आंदोलकांनी सांगितले। यावेळी आंदोलकांनी अधिकारी निकम यांचा आंदोलनस्थळी तेरावा घातला। यावेळी अधिकारी व शेतकरी यांच्यात बाचाबाची झाल्यामुळे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी पोलीस अधीक्षक सागर कवडे यांना बोलावून यावर तोडगा काढण्यासाठी सहकार्य करण्याचे सांगितले। पण अधिकारी चर्चा करण्यास सहकार्य करीत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित करून 4 तास ठप्प राहिलेली वाहतूक सुरळीत केली आणि सर्व 22 गावांनी पाणी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला। यावेळी पोलिसांनी बंदोबस्तासाठी छावणीच उभारलेली होती। यावेळी कल्याणराव काळे, संभाजी शिंदे, भगवान चौगुले, सुरेश देठे, दीपक पवार, डॉक्टर नंदकुमार जगताप, हरिभाऊ शिंदे, जयवंत शिंदे, दीपक गवळी, ॲडव्होकेट नागेश काकडे, राहुल हदगिने, नवनाथ माने, बाळासाहेब पाटील, धनाजी शिंदे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकू व 22 गावात कोणत्याही राजकीय पक्षास सभेची परवानगी देऊ नये असा ठराव करण्यात आला। शेतकऱ्यांना किंवा ह्या जनतेला भेटे धरण्यात अर्थ नाही मला सुद्धा वाटतं, पण ह्या लोकभावना खऱ्या अर्थाने राज्य शासनाकडून पोहोचवायचं काम खऱ्या अर्थाने कार्यकारी अभियंता निकम साहेब असतील, पोलीस अधिकारी मित्र असतील, पत्रकार मित्र असतील, पण या जनतेचा घाव कुठेतरी फोडण्यासाठी या ठिकाणी आपल्याला रस्त्यावर